मेदू वडा विथ चॉकलेट. तिकडे फुट. एका पोराची गोल्डचेन हरवली आहे. अरे या हिंदी. मला प्रॉपर CST वाला फील येतोय. आम्ही आता डोसा ऑर्डर केलाय. तो सगळ्यात पहिला असा कॅसल आहे जो इलेक्ट्रिसिटी पॉवर्ड होतो. कॉल आलाय आम्हाला की भाई आम्ही तुम्हाला सोडून जाऊ. मी कोकणातली पोरगी. आम्ही डायरेक्ट नारळ ठेवतो. माझी 8:30 झालेत आणि आमची बस आहे 9:15ची समजून जी आम्हाला घेऊन जाणार आहे ब्रँड कॅसलला, जी टाकुला कॅसल आहे. तिथून ब्रॅसो कनेक्ट सिटी आहे, त्याचं ओल्ड टाऊन फिरणार आहे. आणि ते कॅसल्स वगैरे ते ॲक्च्युली ती राऊंड ट्रिप आहे आमची. ती ऑलमोस्ट काहीतरी 10 तासांची, जी आम्ही ती प्रॉपर एक्सप्लोअर करू. आम्ही काल रात्री 3-3:30 पार्टी केली. तर ओव्हरऑल मला आत्तापर्यंत सिटी तर जाम म्हणजे मस्त वाटलं आहे. मुंबईसारखी वाईब आहे. कन्स्ट्रक्शन वगैरे थोडं जुनं आहे, मॉडर्न नाही आहे. आणि सिटी क्लीनही नाही येऊ शकतो वर्सोच्या कम्पॅरिझनमध्ये. पण पार्टी म्हणजे नाईट लाईफ वर्सोपेक्षा भारी आहे. कारण म्हणजे एकदम वाईल्डच होती नाईट लाईफ. मला तर आवडली बाई. कारण पोलंडच्या जेवढ्या पण सिटीज एक्सप्लोअर केल्यात, मग गडान्स असेल, क्रॅको असेल, त्यापेक्षा बेटर नाईट लाईफ इकडे होती. तर आता आम्ही इकडचा जे ट्रेडिशनल ट्रिप्स आहेत ती बघायला चाललो आहे. मला प्रॉपर CST वाला फील येतोय. CST नाही वाटत. हा अंडरग्राउंड. आम्ही खायचा जुगाड करतो इकडे काहीतरी. आमची कारण बस आहे आणि बसमध्ये खायला वगैरे भेटणार नाही आहे. ब्रेकफास्ट पण नाही गेलं आहे, तर मग ब्रेकफास्टचा जुगाड. काय खाणार मग? ब्रेकफास्ट भाई. मला भूक लागली आहे. बसमध्ये पण नाही खाऊ शकत. भाई विदाउट ब्रेकफास्ट जातो. काय करायचं? नाही खायचा जुगाड करू. काय नाही भाई, खायचा जुगाड करतो. भूक लागले? भूक लागले का? खूप जास्त. भूक लागले भाई खूप जास्त. क्लासी हे ओल्ड टाऊन आहे. किती वेळ लागणार? 3 तास उपाशी राहायचं. आम्हाला डिले झाले ॲज युजल रेग्युलर. ही बस आहे, चाललो आहे. सो फायनली आम्ही बसमध्ये बसलोय काहीही न खाता. बाकी सर्वांची तयारी होता लेट झाला. आणि जो आमचा बसचा स्पॉट होता तो ॲक्च्युली आमच्या घरापासून एक 15-20 मिनटाच्या ट्रॅव्हल टाईमवर होता. त्यामुळे आम्हाला ब्रेकफास्ट करायला नाही भेटलं. आणि आम्ही बसमध्ये पण त्यांना इन्क्वायरी केली की बाई आम्हाला थोडंसं नाश्ता ब्रेकफास्ट हवं आहे, कारण आम्ही काही हे नाही केलं. ते लोक बोलले की आपण ऑन द वे काही फिगर आउट करू काही असेल तर. बट मोस्ट प्रोबॅबली 3 ते 2.5 तासाचा ट्रॅव्हल आहे आणि तुम्हाला तिकडे ऑन द लोकेशनमध्ये डेस्टिनेशनवरतीच काहीतरी खायला भेटेल. तर तुम्ही आणि फटफट ट्रॅव्हल कवर करू. तर मग तिथे जाऊन काहीतरी ब्रेकफास्ट करावं लागेल. तो आता 9 वाजता निघाली बस आपली. आता 9:15 झालेत आणि इकडचे लोक टाईमला घेऊन खूप जास्त पर्टिक्युलर असतात. आता आम्ही खायला थांबलोय आणि आता खातो. लेट्स सी काय घेतलंय खायला. क्रोझॉन भेटले. काय फक्त 10 मिनिटाचा ब्रेक होता, त्यात पण वॉशरूमला जायचं होतं आणि क्रोझॉन घ्यायचं होतं. की बाई एका पोराची गोल्डचेन हरवली आहे. अरे यार, कशी हरवली आहे? मला सांगितलं की मेटल ठेवायचे असतात. मी ठेवली माझी सोन्याची चेन. आता ती सोन्याची चेन वॉर्सोमध्ये चॉपिन एअरपोर्टला आणि मी आहे रोमेनियाला. इथे सगळ्यात महाग ट्रिप माझी झाली आहे सध्यापर्यंत. आता माहित नाही मिळेल की नाही. आम्ही सिक्युरिटीला इन्फॉर्म तर केलंय. लेट्स होप फॉर द बेस्ट. जर मिळाली तर सांगतो. मी एवढा आतून तुटलो की मला रडायला पण येत नाही. तर गाईज असे एक सीन झाले. चॉकलेट क्रोझॉन. एवढी भूक लागली होती की काहीच अवेलेबल नव्हतं. आणि आम्हाला तिने दिलेला 10 मिनिटाचा ब्रेक.
खायचं आहे, वॉशरूमला जायचं आहे आणि एवढी भूक लागली आता. ऑलमोस्ट किती वाजलेत? 10 पॉलिश 11. हां 11 वाजलेत. तर तुम्ही समजू शकता मी 6ला उठल्या सकाळी, काही पोटात नाही, अन्नच नाही. माझा क्रोझॉन घेतला आहे मी, एक विंकिनेट खातो. मी व्हेजिटेरियन आहे आणि व्हेजिटेरियनमध्ये काहीच अवेलेबल नव्हतं. इवन चिकनमध्ये पण नव्हतं, म्हणजे होतं पण फटाफट लोकांनी घेतलं त्यामुळे ते संपलं. ऑमलेट होता आय थिंक. हां ऑमलेट समथिंग, ऑमलेट सँडविच समथिंग. बाकी पण आता ते आपण खाल्लं. सँडविच हे क्रोझॉन खातो आणि तोडकरने काय घेतलंय काय लेज बीज घेतलेत बाई, काय खायला नाही भेटत आहे म्हणून. आता ही क्रोझॉन खाते. चॉकलेट. तर ह्या बसमधून आता आम्ही उतरलो आहे आणि आता आम्ही 3 स्पॉट कवर करणार आहे, ज्यामध्ये आहे पॅलेस ऑफ कॅसल, त्यानंतर ब्रॅसिलो ओल्ड टाउन आणि ड्रॅक्युला कॅसल. तेच ब्रँड कॅसल आहे आणि हे ट्रान्सिल्व्हेनिया रिजन आहे. त्या रिजनमध्ये 3 स्पॉट आहेत जे टुरिस्टिक स्पॉट आहेत, जे आम्ही कवर करणार आहोत. फर्स्ट स्पॉटला चाललो आहे जो आहे काय पॅलेस ऑफ कॅसल, जे तुम्हाला दाखवत आहे काय. फायनली आम्ही पोहोचले आमच्या फर्स्ट लोकेशनला. पॅलेस ऑफ कॅसल करून हे लोकेशन आहे. आम्ही ते जाऊन एक्सप्लोअर करतो की एक्झॅक्टली कसं आहे काय. हे तुम्ही व्ह्यू बघा गाईस, सगळीकडे बर्फ पडलाय, सिनेमॅटिक वाटतंय ना. माझ्या पाठी तुम्ही कॅसल बघताय. हा वन ऑफ द मोस्ट सिनिक कॅसल इन दी युरोप आहे आणि हा रोमेनियाचा पण खूप वन ऑफ द फेमस कॅसल आहे आणि हा युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट पण आहे. ह्याचं कन्स्ट्रक्शन 1873 मध्ये झालं होतं. ओ माय गॉड, म्हणजे खूप जुनं आहे. हो, खूप. वर्ल्ड वॉरमध्ये रोमेनियन आर्मीसाठी एक शेल्टर म्हणून होतं, कारण की हे माउंटन्स, ही सिटी 4 साईडने माउंटन्समध्ये. हा कॅसल आणि आजूबाजूचे घरं बांधायला नियरली 40 इयर्स गेले सिटी बांधायला, 1873 पासून 1940 पर्यंत. आणि हा कॅसल युरोपचा सगळ्यात पहिला असा कॅसल आहे जो इलेक्ट्रिसिटी पॉवर्ड होता. ओके, इंटरेस्टिंग. साहिलचा सगळे आपल्याकडे गुगल आहेत, सगळ्यांकडे इन्फॉर्मेशन आहे. आम्ही चॅट जीपीटी नाही घेऊन फिरतो, आम्ही माणसं घेऊन फिरतो. तर काही जेव्हा ना आम्ही काल आलो होतो तेव्हा आम्ही थोडं असं होतं की अरे हे काय आहे, मुंबईसारखं वाटतंय. आणि जेव्हा आमचा हा रोमेनियाचा प्लॅन ठरला होता तेव्हा पण आम्हाला असं वाटत होतं की समर आहे, समरमध्ये बेस्ट असतं रोमेनिया, विंटरमध्ये कायच बघणार आहे, ऑलरेडी बर्फ आहे सगळीकडे, तर बर्फात आपल्याला मजा पण येणार नाही. पण हे ॲक्च्युली हिल स्टेशनवरती आहे, खूप उंचावरती प्लेस आहे ही, आणि अशी प्लेस असल्यामुळे इथे खूप सुंदर सिनेमॅटिक व्ह्यूज आहेत आणि खूप छान छान गोष्टी वाटतात. म्हणजे बघायला खूप मस्त वाटतं आहे, डोळ्यांना मेस्मरायझिंग वाटतं आहे. तर एनी सीझन इज बेस्ट. तुम्ही विंटरमध्ये पण येऊ शकता या प्लेसवर आणि समरमध्ये पण येऊ शकता. आम्ही तिकीट बघतोय, जी आमची टूर गाईड होती तिने पण तिकीट ऑफर केलेल्या, पण त्या कॉस्टली होत्या. तर मग आम्ही आता स्वतः इथे तिकीट्स बघतोय. डिस्काउंट्स आहेत, सिनियर सिटीजनला डिस्काउंट्स आहेत आणि 7 वर्षाखाली लोकांना पण फ्री आहे. फक्त जे अडल्ट्स आहेत त्यांना 100 रॉड आहेत. लॅव्हेंडर आहे का ते? लॅव्हेंडरचे सीड्स आहेत ते, आणि त्याचा वास आपल्या घरी ते वरती लावलं तेच आहे ना हे, आणि त्याचा वास येतो ना घरी, लाईक ॲज अ रूम फ्रेशनर ते लोक यूज करतात सीड्स. सो तुम्ही असं काय काय घेऊ शकता. हिंदी, ओ माय गॉड. Can you play Bhangra, the previous one? आणि हे आय थिंक ते कॅसल आहे जिथे आपण एंट्री करणार होतो, आणि जे तुम्हाला आम्ही लांबून दाखवत होतो. सो दिस इज दॅट.
तर आम्ही आता आलो आहे ब्रासो सिटी मध्ये. ते बघ इथे दाखव. तर आता आम्हाला इथे 1 तासाचा हॉल्ट दिलाय त्यांनी, जिथे की आम्ही जेवणार इन द सेन्स नॉर्मल काहीतरी फूड ट्राय करणार आहे आणि एक्सप्लोर करणार आहे इथलं ओल्ड टाउन आणि तुम्हाला पण दाखवू. सो लेट्स सी. -1 खूप जास्त थंडी आहे. मस्त आहे पण ओल्ड टाउन खूप छान आहे. कलरफुल आहे आणि आपला वॉर्सो आणि व्रॉक्लाची ओल्ड टाउन एवढे कलरफुल नाही आहेत. खूप मस्त आहे. मस्ट विजिट सिटी. गाईस तुम्ही बघू शकता जसं की आत्ताच इथे क्रिसमस होऊन गेलंय आणि क्रिसमस मार्केट जे आहे ते अजून लाईव्ह आहे. हे बघा हे सगळे छान छान क्रिसमस मार्केटचे स्टॉल्स आहेत. ऍक्च्युली यांचं क्रिसमस मार्केट आहे अजून ते हे नाही, त्या लोकांनी शटडाऊन नाही केलं. तर आता आम्ही ट्राय करू की भाई रिजनल क्युझिन काही भेटते का ते. ऑल्सो काहीच असं म्हणजे जे हँडी फूड असेल जसं कबाब वगैरे किंवा KFC वगैरे जे झटपट भेटेल, जेणेकरून आम्ही कमी टाईममध्ये हे करू. आता KFC मध्ये चाललो शॉप आहे. आम्ही बोललो काहीतरी इंडियन रेस्टॉरंट असेल, पनीर वगैरे लिहिलंय तर, पण ते लोक डेझर्ट वगैरे विकतात. चांगलं आहे, फिलिंग दिसतं. आम्ही ऑर्डर केलंय व्हीगन हॉटडॉग यावेळेला हॉटडॉग स्टेशन मधला. आम्ही खूप लोकांना विचारलं काय स्पेशल आहे आणि आम्हाला लोकांनी हे सजेस्ट केलं. सो लेट्स सी. आज सॅटर्डे आहे त्यामुळे चिकन नाही खाते, तर लेट्स सी की कसं टेस्ट करते. तुम्ही बघू शकता विदाउट मिओ आम्ही घेतलं कारण मिओ मध्ये एग आहे आणि त्यांनी मस्टर्ड सॉस, क्रिस्पी अनियन्स आणि सॉसेजेस टाकलेत. तर मी बघते आता टेस्ट करते. चांगले नाईस. पैसे इट वॉज 30 ले करन्सी. न्यूटेला पॅनकेक कारण खूप थंडी आहे आणि गरम गरम खायचं मन करतं. आम्ही आता डोसा ऑर्डर केलाय. पॅनकेक आहे मला नाही गाईज ॲक्च्युली आम्ही नटाला पॅनकेक ऑर्डर केलाय फुल. तर मी खाऊन सांगते. मस्त सॉरी. आणि एकदम फिलिंग आहे आणि असं गरम गरम खायला खूप भारी. काय आपण आलो होतो ब्रशो ओल्ड टाऊनमध्ये. ब्रशो ओल्ड टाऊन हे पण कास्टन माउंटन्सच्या मध्ये आहे. जर्मनीमधून आलेले सोल्जर्स इथे स्ट्राईक झाले, त्यांनी ट्रेड चालू केलं. ओके. आणि ही सिटी त्यासाठी बनवलेली ट्रेडिंगसाठी. ओके. आणि ती युरोपला बल्कन आणि टर्किश ऑटोमन एम्पायरला जोडण्यासाठी बनवलेली ही सिटी. आणि ह्या रिजनला आपण बोलतो ट्रान्सिल्वेनिया. ट्रान्सिल्वेनिया का म्हणतो कारण की ट्रान्सिल्वेनियाचा अर्थ असा आहे की बियॉन्ड द वुड्स. ओके. म्हणजे वुड्सच्या पलीकडे, म्हणून माउंटन्सच्या पलीकडे असा हा शब्द आहे. म्हणून ही सिटी जर्मनसाठी माउंटन्सच्या पलीकडे होती आणि त्यासाठी ते लोकांना नाव दिलेलं आहे ट्रान्सिल्वेनियन सॅक्सॉन्स. म्हणजे माउंटन्सच्या पलीकडचे जर्मन्स. अच्छा. त्यांनी मेंदूवडा मागवलाय. सिद्धी काय मेंदूवडा विथ चॉकलेट. तिकडे पुढे उपरवाले फिलिंग्स नाही रहेगा. मेंदूवडा विथ चॉकलेट. कसं खूप भारी आहे पण मेसी आहे, खूप मेसी आहे. हॅलो. मेंदूवडा स्ट्राईप लागतं आणि त्यावर चॉकलेट. सिद्धी आहे. तर आमच्या आता ना ही ब्रॅसोची शॉर्ट व्हिजिट झाली आहे बाई. ॲक्च्युली खरंच खूप सुंदर आणि खूप सिनिक जागा आहे. आम्हाला वाटतं की बुकारेस्टपेक्षा हा वाला स्पॉट बेटर आहे. तर तर आता नाकुला कॅसलला, ब्रँड कॅसलला आणि आमची 4:10ची बस होती. तर आम्ही आमच्या बसकडे जातो. ऑलरेडी डिले आहोत आम्ही. तर तिथून आम्ही ड्रॅक्युला कॅसलकडे जाऊ, जे आमच्या ह्या ट्रिपचं मेन अट्रॅक्शन आहे आणि ते लेजेंडरी कॅसल आहे.
ॲक्च्युली तिचा कॉल आला आम्हाला की भाई आम्ही तुम्हाला सोडून जाऊ, कारण तुम्ही एक 3रा कॉल आला आहे तिचा. तर आम्ही पळतोय भाई तिकडे. हे लोक सगळे पळत आहेत कारण आम्हाला ॲक्च्युली डिले झालं आहे. बस आम्हाला 4:10चं टायमिंग होतं आणि हे लोक टायमिंगला घेऊन खूप सशी आहेत. तर आम्ही पळतोय भाई. सो लेट्स सी. लोकेशन्स बघून आम्ही बसमध्ये रिटर्न आलो आहे आणि आत्ता आपण चाललो आहे. आपण चालू आहे ब्रँड कॅसलला, म्हणजे ड्रॅकुला कॅसल, जो इकडे सर्वात लेजेंडरी आणि मोस्ट टुरिस्टिक कॅसल आहे. जो ॲक्च्युली ज्यासाठी आम्ही ट्रिप हे गेलो बुक केली आहे. बुक केली आहे. सोय आणि ड्रॅक्युला कॅसल तुम्ही खूप मूवीजमध्ये वगैरे पण बघितला असेल. तो खूप फेमस आहे. म्हणजे त्याला अशी काही रिअल हिस्ट्री नाही आहे, सगळं काय म्हणतात फिक्शनल आहे, पण इट्स व्हेरी फेमस. एक्झॅक्ट डिटेल तुम्हाला सांगतो. पण इट्स व्हेरी फेमस फॉर रोमेनियन कल्चर म्हणून रोमेनियन टूरसाठी. आम्ही तिथे जाऊन एक्झॅक्ट इन्फॉर्मेशन देऊ. आता आम्ही ड्रॅक्युला कॅसलचं तिकीट घ्यायला आलो आहे. आहे 90 ले फॉर अडल्ट, आणि जर तुम्ही स्टुडंट असाल तर 50 ले तिकीट आहे. इथून असं वरती जायला आहे. आणि ड्रॅक्युला कॅसल हे खूप भरपूर इंग्लिश हॉलिवूड मूवीजमध्ये तुम्ही बघितलं असेलच. तुम्हाला मी रेफरन्स पण टाकते बघण्यासाठी. इथून पण सिक्युरिटी चेक इन. बघते काय बघायचं. हे असं एवढ्याशा जागेतून जायचं, उतरणार का भेंडी. असं छोट्याशा गल्लीतून काहीतरी रस्ता बनवलाय. जो रस्ता येतो इथे. हे काय आहे? ही भांडी बघायला हा रस्ता गेलाय. म्युझिक रूम आहे. वाव, व्ह्यू. इथे त्या लोकांनी त्यांचे ते जुने कपडे वगैरे हे सर्व ठेवले. हे त्यांचं डायनिंग टेबल टाईप आहे, जिथे कदाचित ते लोक जेवत असतील. अवजार आहेत. हे त्यांचे कपडे आहेत. अच्छा, हा ते क्वीनचा बेडरूम ती बोलली ना बाई की तो आहे सिस्टर. इथून बघू शकतो आपण. हा त्यांच्या क्वीनचा बेडरूम आहे, पण इथे हात नाही जाऊ शकत. ह्याच्या क्वीनचा बेडरूम. काय झोपू. तिकडे काय आहे? मी नाही घाबरत हे सगळ्याला. मी कोकणातली
पोरगी आहे. आम्ही डायरेक्ट नारळ ठेवतो. तर गाईज आता आम्ही आहोत कॅसलच्या सगळ्यात टॉप फ्लोअरवरती आणि तिथून असा व्ह्यू आहे तुम्ही बघू शकता. आणि आता बर्फ असल्यामुळे सगळं बर्फ आणि स्नो वगैरे सगळं दिसतंय. समरमध्ये खूप हा समरमध्ये अजून सुंदर. आणि आता विंटर असल्यामुळे लवकर अंधार पडलाय त्यामुळे तुम्ही बघू शकता ऑलरेडी सगळीकडे काळोख झालाय. तर आता बघूया नेक्स्ट अजून काय आहे. आणखी खाली विहीर वगैरे आहे त्यांची, तर ते पण आम्ही तुम्हाला दाखवतो. त्यांचा किंग ही तुझी क्वीन. ओ ये रायमिंग इज ते जे फिक्शनल कॅरेक्टर आहे गाडीचं त्याची ही कवर आहे. खरी आहे की खोटी आहे ते माहीत नाही पण आहे. आणि हे लोकांनी गुडविलसाठी पैसे टाकले. आता विचार करतोय तोडकडलाच टाकू आहे. जाऊ का? आता आमच्या बसमधनं उतरलोय. आम्हाला बसने सोडलंय ओल्ड टाऊनमध्ये. विंकी कशी होती ट्रिप? ट्रिप भारी आहे पण त्यापेक्षा भारी आताचा वेदर आहे. स्नो झालाय पूर्ण. येस. भूक लागले. भुकेसाठी काहीतरी जुगाड बसवलं. तर काहीतरी नेपाली रेस्टॉरंट आजूबाजूला आणि मोमोज वगैरे खायचं मन झालं, सूप वगैरे खायचं. तर आम्ही आता एक नेपाली रेस्टॉरंट ट्राय करतो. तर बघू कसं आहे तिथे जाऊन सांगतो. आम्हाला जवळपास फक्त हे दिसलं जे चालू आहे कारण आता वाजलं 10-20. 10:30. तर ऑलमोस्ट इकडे सर्व रेस्टॉरंट कसे 9, 9:30ला बंद होतात. तर आता आम्हाला हे रेस्टॉरंट ओपन दिसतं जे 2 वाजेपर्यंत चालू आहे. नाव इकडे पाठी आहे ना, त्याचं नाव आहे भानशाघर. हा भानसागर. आणि नेपाली आणि इंडो नेपाली क्युझिन आहे. तर आता ट्राय करतो बाई खायचं. येस थँक्यू. व्हेज चाउमिन आणि चिकन कसं आहे गर्ल्स? एकदम नेक्स्ट ऑर्डर केलेत मोमोज. आम्ही व्हेज चिली मोमोज आणि चिकन चिली. हाय एक्सपेक्टेशन्स आहेत कारण ते आमचं त्यासाठी आम्ही ते आलो आहे मेन. झोल मोमोज एकदम प्रॉपर म्हणजे मजा आली जेवून. आणि खूप म्हणजे चीप पण होतं. तर आम्ही एवढे सगळे जेवून किती पैसे झाले माऊ? 500 त्यांची करन्सी. 500 समथिंग त्यांची करन्सी झाली. ते मग आम्ही 10 जण होतो म्हणजे पर पर्सन ऑलमोस्ट एक पण 1000 रुपये. हा पण अगेन त्यांनी चीप येतं टेक्निकली. आणि ओल्ड टाऊनमध्येच आहे त्यामुळे कन्व्हिनियंट पण आहे, खूप जवळ पण आहे. आणि टेस्ट वाईज पण खरंच खूप सुंदर आहे. देन मस्ट ट्राय बाई. थम्स अप. सिद्धी